रात्रीचे शांत निवांत 1 वाजून गेले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. मी साहिल चादरीखाली शांतपणे झोपलो होतो. पण माझ्या पोटात अचानक एक तीव्र कळ आली. मला लघवी तुंबल्याची जाणीव झाली आणि त्यामुळे माझी झोपमोड झाली. नाईलाजाने मला उठावं लागणार होतं. पण त्या क्षणी माझ्या कानावर कुजबुजीचे शब्द पडले. अहो, काय करताय? जरा धीर धरा की. आपल्या बाजूला एक जवान मुलगा झोपलाय, याचं तरी भान ठेवा. तो उठला म्हणजे सगळी पंचायत होईल. माझ्या अलका काकूच्या दबक्या आवाजातील कुजबूज माझ्या कानावर पडली. मी कान टवकारले. अगं, असं काय करतेस? रात्रीचे 1 वाजलेत. झोपला असेल तो. कशाला उठतोय तो आता? खूप दिवस झाले माझा उपवास चालू आहे. आता सहन नाही होत. लगेच उरकतो. हा आवाज आमच्या काकांचा होता. त्यांच्या आवाजात अधीरता आणि आजवर स्पष्ट जाणवत होतं. तुम्ही सांगून काही ऐकणार नाही. स्वतःचं नेहमी खरं करता. माणसाने इतकं पण होऊ नये. त्याने ऐकलं किंवा पाहिलं तर काय होईल याचा तरी विचार करा. काकूच्या आवाजात चीड आणि वैताग स्पष्ट जाणवत होता. अगं, काय तू पण एवढं काय घाबरतेस? त्याला काय आहे? पटकन करू ना. काका आजर्व करत बोलला. अहो, काय करणार आहे म्हणजे काय? 20 वर्षाचा मुलगा आहे तो. 20 महिन्याचा नाही. म्हणे त्याला काय कळतंय? खरंच काही अक्कल नाही तुम्हाला? काकू परत चिडून बोलली. ते मला काही माहीत नाही. मला पाहिजे आता. 15 दिवस झाले परेशान आहे. आता नाही धीर धरू शकत. आटपतो. काका निर्चयाने बोलला. ठीक आहे, करा तुमच्या मनासारखं. सांगून ऐकणार नाही तुम्ही. काकूने हाड पत्करलं. आपला विरोध थांबवला. हा सगळा संवाद मी चादरीच्या आतून ऐकत होतो. खरं तर मी एवढ्या रात्री कधी उठत नाही. नव्हे, मला कधी जागच येत नाही. पण आज अचानक लघवीच्या जाणीवेमुळे झोपमोड झाली असावी. काका काकूंचा संवाद बंद झाल्यामुळे मी अजूनच सावध झालो. क्षणात मला कापडाची सळसळ आणि शरीराची चुळबुळ जाणवू लागली. 10-15 सेकंदामध्ये मला जोरजोरात श्वास आत बाहेर होण्याचा आवाज येऊ लागला. मी समजून गेलो काय चालू होतं ते. मध्ये दबक्या आवाजातील हो हो असे उद्गार ऐकू येऊ लागले. थोडासा कळकण्याचा आवाज पण येऊ लागला. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. काय करावं तेच कळत नव्हतं. काय चाललंय हे पाहण्यासाठी खूप उत्सुकता होती, पण पाहू शकत नव्हतो. माझी पाठ त्या दोघांकडे असल्यामुळे मी जर पाहण्याच्या इच्छेने वळलो असतो तर ते दोघं सावध झाले असते. नाईलाजाने मी फक्त कानाने ऐकत राहिलो. अचानक हळू असा आवाज आला. हा आवाज काकूचा होता. आधी नको नको बोलणारी काकू बहुतेक रंगात आली होती. कसं वाटतंय? मजा येते ना? काकाने विचारलं. गप्प बसा. तुमच्या जिभेला काही हाड. पटकन आवरा पाहू. सगळीच पंचायत होईल. काकूने परत तिचा नाटकी विरोध चालू केला. काय तू पण स्वतः एन्जॉय करणार तर नाहीच आणि दुसऱ्याला पण नाही करू देणार? काका तक्रारीच्या स्वरात बोलला. ओ एन्जॉय करणारे, का वेळ काही कळतं की नाही? आवरा ना लवकर. काकूच्या आवाजात उत्कंठा जाणवत होती आणि श्वास पण फुलला होता. अगं हो ग, बस थोडा वेळ. असं म्हणत काकाने दार लावायला सुरुवात केली. अहो, काय करताय? जरा हो ना. आवाज करू का नका आणि पटकन आवरा बघू आता. काकूने परत काकाला झापत घाई करायला सुरुवात केली. ही सगळी कुजबूज अगदी हलक्या आवाजात सुरू होती. नशीब मी त्यांच्यापासून जेमतेम 3-4 फूट लांब होतो. त्या दोघांच्या आणि माझ्यामध्ये त्यांचा 8 महिन्याचा मुलगा होता. अंतर जास्त नसल्याने मला सगळं काही अगदी क्लिअर ऐकायला येत होतं. आता दोघांचे पण श्वास फुलले होते. काकाला चांगलीच धाप लागली होती.
तो अगदी 2-3 किलोमीटर पळून आल्यासारखं धाप टाकत होता. काकूच्या पण पायातील पैंजण आणि हातातल्या बांगड्यांचा चुनचुन असा आवाज येत होता. हे सगळं ऐकून माझ्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मी हळूहळू स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. असं लाईव्ह पाहणं नसलं तरी ऐकणं मी कधी अनुभवलं नसतं. त्यामुळे माझी हालत खराब झाली होती. इकडे काका मात्र जास्त जोमात आला होता. आता काकू पण काही तक्रार करताना दिसत नव्हती. तिच्या किणकिणाचा आवाज वाढला होता. काकासोबत तिच्या पण तोंडातून दबक्या गप्पा निघत होते. फरक एवढाच होता की काका जरा जास्तच मोठ्याने बोलत होता, तर काकूने अशा अवस्थेमध्ये पण त्यावर अंकुश ठेवला होता. दोघांच्या पण वाढलेल्या श्वासावरून जाणवत होतं की काका आता जायला आला आहे. आणि ते खरंच होतं. 1-2 मिनिटांमध्ये काका बोलला, झोप येतंय, कुठे झोपू? कुठं पडून म्हणून काय विचारताय? काकू ढाप टाकत बोलली, आतमध्ये झोपा, अंथरूण खराब करू नका. काकूने असं बोलताच काका झोपायला लागला. मध्येच एक दबकण्याचा आवाज जाणवला. मिनिटभर असाच गेला असावा. थोड्या वेळात काकूंचा आवाज ऐकू आला, काय वेड्यासारखं ओरडता तुम्ही? तुमच्या आवाजाने तो नक्की उठला असता. मी वेळेवर तोंड दाबलं म्हणून बरं, नाहीतर शेजारी पाजारी पण जागे झाले असते. काकाचा आवाज दाबल्यासारखं का जाणवत होता याचा उलगडा झाला. काका जास्तच आवाज करत होता आणि त्या आवाजामुळे मी उठू नये म्हणून काकूने त्यांचं तोंड दाबून धरलं होतं. काय करू, खूप दिवसांनी आल्यामुळे कंट्रोल नाही झालं मला. काका धाप टाकत बोलला, म्हणे कंट्रोल नाही झालं? झालं ना आता मनोजोग, उठा आता तरी. काकू खेचकत पण दबक्या आवाजात बोलली. परत मला शरीराची चुबू आणि कपड्यांची सळसळ जाणवली. ती 4-5 मिनिट तशी जाणवत राहिली. मध्येच काकूंच्या बांगड्यांच्या किणकिणाटाचा आवाज येत राहिला. मी ओळखलं, काकू बहुधा साडी नीट करत असावी. असा धाडत करून मी मान मागे वळून पाहिलं. काकू माझ्याकडे पाठ करून साडी खोचत होती. पदर खाली पडल्यामुळे तिची पाठ उघडी होती. मागून ब्लाऊज थोडा तोडका असल्यामुळे तिची पूर्ण पाठ अंधारात अंकुशी दिसत होती. ते दृश्य पाहताच माझ्या डोक्यात एक जोरात आचका दिला. मी नीट पाहिलं, ती काहीतरी उचलण्यासाठी उजव्या बाजूला थोडी वळून वाकली. तेव्हा मधून मला तिचा उजवा लाल दिसला. माझ्या लक्षात आलं की ती तिची दस्ती घेण्यासाठी झुकली होती. उचलून तिने आधी सरळ केली आणि मग आधी डावा पाय उचलून त्यात घातला, नंतर उजवा. नंतर तिने वर सरकवली. नीट बसावी म्हणून तिने साडीवरून थोडी ॲडजस्टमेंट केली आणि तसं करताना तिच्या इलॅस्टिकची स्किनवर आपटून चटचट असा 2-3 वेळा आवाज आला. हे सगळं पाहून, खरं तर ऐकून आणि अंशतः पाहून माझा जीव कासावीस झाला होता. कधी एकदा राग काढतो असं झालं होतं. सगळं व्यवस्थित झाल्यावर तिने काकाकडे नजर टाकली तर तो आता घोरायला लागला होता. काकूने मानेला झटका देत हलक्या आवाजात बोलली, स्वतःचं झालं की झालं, दुसऱ्या माणसाचा विचारच करायचा नाही. एवढं बोलून ती माझ्याकडे वळायला लागली. तसं मी सावध होत सरळ झालो. नंतर काय झालं माहीत नाही, पण काकूचा पण काही वेळाने लयबद्धपणे हळूवार घोरण्याचा आवाज येऊ लागला. मी ओळखलं, काकू पण झोपी गेली होती. माझी मात्र झोप उडाली होती. मनात विचारांचा कल्लोळ चालला होता. स्वतःला शांत करणं गरजेचं होतं, नाहीतर मला झोप येणार नव्हती. मी अगदी कसकसून भावना दाबत होतो. असं करताना आवाज होत नाही याची दक्षता घेत होतो. मी उजव्या अंगावर झोपलो असल्याने मला डाव्या हाताने तोंड झाकावं लागत होतं, ज्याची मला सवय नव्हती.
काय करावं सुचेना म्हणून मी धाडस करून पाठीवर झोपलो. गुडघे वाकडून चादर वरती डोक्याखाली आणि खाली पायाखाली धरली. असं करण्याने चादर आणि माझ्यामध्ये गॅप तयार झाला. आता मला सवयीप्रमाणे उजव्या हाताने मोकळीक मिळाली आणि आवाज पण होत नव्हता. अचानक मला काकूचा पाठमोरीचा सीन आठवला आणि माझ्या अंगाला एक आचका बसला. मी पटकन डाव्या अंगावर वळलो आणि अंगाखाली अडलेल्या चादरीवर झोपू लागलो. अगदी शेवटचा मी सरळ पाठीवर झोपलो. थोडं गलित गात्र आणि थकल्यासारखं वाटत होतं. जे काही घडलं ते आठवून कधी झोपी गेलो समजलंच नाही. सकाळ झाली. कानावर आवाज आला, "ओ साहिल, उठा आता. 12 वाजले, अजून घोरतोय. उठ बघू लवकर." मला कुणीतरी हलवत असल्याचा भास झोपेत होत होता. डोळे किलकिले करून पाहिलं तर काकू माझ्या चेहऱ्यावर झुकून माझा खांदा हलवत मला उठवण्याचा प्रयत्न करत होते. 12 वाजलेत असं काकूने बोलताच मी धडपडून उठलो आणि समोरच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहिलं. 8:30 वाजले होते. मी थोडा गोंधळून काकूकडे पाहिलं तर ती खळखळून हसायला लागली. मी समजून गेलो, काकू माझी टांग खेचते. "काय काकू, सकाळी सकाळी मीच भेटलो का?" मी जरा चिडून पण हसत बोललो. "मग एवढं काय घोडेपेचके झोपला होता? 8:30 वाजले तरी डोळे उघडेनात. अशी कोणती परी आली होती स्वप्नात ते तरी सांगा." काकूने मला चिडवत विचारलं. "परी स्वप्नात यायला आमचं नशीब कुठं एवढं चांगलं आहे. गरीब माणूस आम्ही." "बरं काका कुठे आहेत?" विषय बदलावा म्हणून मी काकूला प्रतिप्रश्न केला. "ते गेले दुधाची पिशवी आणायला. तुमच्यासारखे आळशी नाहीत ते. अंघोळ वगैरे करून गेले." तिने जरा खोचकपणे माहिती दिली. मला त्याचा काही वाटलं नाही, कारण काकूचा स्वभावच असा होता. फटकन काहीही बोलून द्यायची, कोणाचीही कसलीही भीडभाड न ठेवता. बरं समजलं. आता आम्हाला काही कामच नाही तर काय करू?" मी थोडासा भोळा न उदास चेहरा करत विचारलं. "काही नका करू. पाणी तापले गॅसवर, अंघोळ करून चहा घ्या." काकू किचनकडे वळत बोलली. तसं मला साडीवरून तिच्या भरगच्च देहाचं दर्शन घडलं आणि मला रात्रीचा सीन आठवला. खरं तर माझ्या मनात काकूबद्दल कधीच असले विचार आले नव्हते. ती नेहमीच माझ्यासोबत अगदी क्लोज फ्रेंडप्रमाणे वागायची. पण रात्रीच्या प्रकारामुळे माझं मन थोडं बदलल्यासारखं वाटलं मला. काही सेकंद मी त्याच विचारात हरवलो होतो. तोवर दरवाजा उघडण्याचा आवाज आला. काका दुधाची थैली घेऊन आतमध्ये येत होता. माझ्याकडे पाहत एक मंद स्मित केलं. मला विचारलं, "झाली का झोप?" "हो, आत्ताच उठलोय. अंघोळीला चाललोय." असं म्हणत मी आत शिरलो. माझा टूथब्रश आणि पेस्ट घेऊन मी ब्रश करत भूतकाळात शिरलो. मी ज्या काकासोबत राहायला आलो होतो तो माझा सगळ्यात छोटा काका. मला एकूण 5 काका आहेत. त्यापैकी 2 काही वर्षापूर्वी वारले आणि आता 3 काका ह्यात होते. बाकी दोघे मुंबईमध्ये होते, तर हा काका पुण्यात सेटल झाला होता. तशी काकाची आर्थिक परिस्थिती, फायनान्शियल स्टेटस बेताचीच होती. तो एका बहुराष्ट्रीय कंपनी MNC मध्ये प्रशासकीय सहाय्यक ॲडमिन असिस्टंट विभागात कामाला होता. त्याची मंथली सॅलरी महागाईच्या तुलनेत फक्त ठीकठाक होती. नुकतंच माझं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे मी इथे उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात आलो होतो. घरातल्यांनी काकाकडे गळ घातल्यामुळे काकाच मला घेऊन आला होता. 20व्या वर्षी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं, कारण मला 4थ्या वर्षी शाळेत टाकलं होतं. तेव्हा आईवडिलांनी अंदाजे जन्मतारीख टाकल्यामुळे मी कमी वयातच शिक्षण पूर्ण करू शकलो. जेव्हा मी काकाकडे आलो तेव्हा मला वाटत होतं की काका शहरात कामाला आहे,
म्हटल्याबरोबर मोठं घर वगैरे असेल, पण कशाचं काय? इथे येऊन पाहिलं तर फक्त 2 खोल्या. 2 तरी कसल्या, 1.5 म्हणा. बाहेरची खोली ज्याला आपण हॉल बोलतो ती जेमतेम 12 बाय 10ची होती आणि किचन बोलाल तर आतमध्ये पाय टाकता संपून जाईल असं होतं. किचनमध्ये शिरता समोर किचन कट्टा होता, तो पण अगदी लहान. किचन कट्ट्याच्या डाव्या बाजूला एक कमरे एवढ्या इंचीची एक भिंत, त्यावर 2 पिण्याच्या पाण्याचे हंडे एकावर एक ठेवले होते आणि त्यांच्या शेजारी एक माठ होता. त्याच्याच पलीकडे 2 ते 2.5 फूट जागा सोडून भिंत होती आणि जो तो काही स्पेस होता तीच अंघोळीची मोरी, जिथे मी सध्या ब्रश करत उभा होतो. मोरीतून तिथून आपण बाहेर येतो. त्याच्यासमोरच भांडी ठेवण्याची एक स्टीलची मांडणी होती आणि तिच्या शेजारी एक फ्रीज होता. म्हणजे एकूणच किचनची खोली फार तर 8 बाय 8ची असेल. मध्ये फक्त 2च माणसं उभी राहू शकतील एवढीच जागा होती. बाहेरच्या खोलीमध्ये एक कपड्याचं कपाट, एक टेबल ज्यावर TV ठेवला होता आणि एक छातीच्या उंचीवर देव्हारा अडकवलेला होता. हे सगळं सामान सोडलं तर मध्ये जेमतेम 3-4 मोठी लोकं झोपू शकतील एवढी जागा होती. जेव्हा मी पहिल्यांदा खोलीमध्ये पाय टाकला तेव्हाच माझा भ्रम निराश झाला होता. पण कालांतराने जेव्हा काकूसोबत बोलायचो तेव्हा तिने मला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तेव्हाच मी मनाला समजूत घातली आणि असं असेल तर राहावं लागेल हे समजून गेलो. माझी काकूचं नाव अलका. ती जेव्हा काकासोबत लग्न करून आली तेव्हा ती 7वीमध्ये होती. तेव्हा काकू फार तर 21-22ची असेल. का आणि तिच्यामध्ये 7-8 वर्षाचा फरक होता. मी शाळेत असल्या कारणाने आणि काकूची 12वी झाल्यामुळे ती माझा अभ्यास घ्यायची. काकाला पगार कमी असल्या कारणाने त्याने लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष काकूला गावीच ठेवले होते. नंतर जरा पगार वाढल्यावर तो तिला पुण्याला घेऊन आला. पण ती जोपर्यंत गावी होती तोपर्यंत आमची मस्त गट्टी जमली होती. जेव्हा ती सुट्टीमध्ये गावी यायची तेव्हा आम्ही खूप धमाल करायचो. आमच्या घरातल्या लोकांना पण बरं वाटायचं. आम्ही एकमेकाला एवढा जीव लावतो पाहून. पण काकू जशी माझ्याशी वागायची त्याच्या विरुद्ध इतर लोकांसोबत वागायची. तिचं कारण मला नंतर काकूने सांगितलं होतं. काकू आमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये भांडखोर म्हणून प्रसिद्ध होती. एकदा भांडायला लागले की समोरच्याला सुट्टी द्यायची नाही. त्यामुळे तिच्या नादी कोणी लागत नसे. काका पण तिच्याशी दबकून राहायचा. तसा पण तो आधीपासून मितभाषी आणि शांत स्वभावाचा आहे. काकू बाकी लोकांसोबत कशी वागली तरी माझ्यासोबत अगदी प्रेमळपणे वागायची. तसं पाहिलं तर त्या दोघांचा संसार छान आणि सुखाचा चालला होता. पण आयुष्यात खरंच खंत होती. ती म्हणजे लग्न होऊन 7 वर्षे झाली तरी त्यांना अपत्य प्राप्ती झाली नव्हती. खूप नवस सायास देवऋषी डॉक्टर दवाखाने केली तरी काही फरक पडत नव्हता. सगळे शेवटी खचून गेले होते. तेवढ्यात काकूला दिवस गेले. फायदा नक्की कशाचा झाला माहीत नाही. पण तब्बल 7 वर्षानंतर काकूने गोंडस मुलाला जन्म दिला. तो आता 7 ते 8 महिन्याचा झाला होता. मला पण एक खेळायला छोटा मित्र मिळाल्यामुळे मी त्याचा खूप लाड करायचो. नक्की काय चमकवत आहे, दात की ब्रश? काकूच्या खोचक प्रश्नाने मी दचकून वर्तमान काळामध्ये परत आलो. काकूकडे पाहिलं तर ती माझ्याकडे बारीक डोळे करून कमरेवर हात ठेवून पाहत होती. ओशाळत मी चूल भरली आणि अंघोळ करायची म्हणून खाली बसलो तर पाहिलं टबमध्ये गरम पाणीच नव्हतं. काकू अजून माझ्याकडे तशीच पाहत उभी होती. मी आणखीनच गोंधळून काकूकडे पाहिलं तर आता ती जरा गालातल्या गालात हसत होती. मी पण तिच्याकडे पाहत मंदपणे हसलो. नक्कीच काहीतरी भानगड आहे. लक्ष कुठं आहे तुमचं?
काकूने परत माझी फिरकी घेत विचारलं, काही नाही हो काकू, तुम्ही पाणी होता, मला अंघोळ करू द्या. मी हसत बोललो. काकूत माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत गॅसकडे वळली आणि पाण्याचं पातेलं घेऊन टबमध्ये पाणी ओतण्यासाठी वाकली. तिचा पदर जरा सरकला होता आणि त्यामुळे तिचे केसमधून बाहेर पाडण्यासाठी दिसले आणि पुन्हा माझ्या मनामध्ये खळबळ सुरू झाली. तिने आपल्याला त्या अवस्थेत पाहू नये म्हणून मी थोडा मागे सरकलो, पण मला काकूच्या पाठीचे दर्शन झाले. माझ्या भावना दुखावू लागल्या होत्या. काकू वाकल्यामुळे आणि मोरेतल्या अपुऱ्या जागेमुळे तिचं डोकं जेमतेम वीटभरचं माझ्यापासून दूर होतं. तिने उठताच माझ्या तिला दर्शन होऊ नये म्हणून मी पटकन खाली बसलो. अगदी त्याच वेळेस काकू पाणी ओतून उभी राहिली. मी चवट्यावर बसल्यामुळे माझे गुडघे छातीपर्यंत आले होते आणि मी माझा हावभाव लपवण्यात यशस्वी झालो होतो. काकूने माझ्याकडे एक कटाक्ष टाकत तिथून जाता जाता बोलली, लवकर आवरा, चहा थंड होते. मी कशीबशी घाईत अंघोळ उरकली आणि अंग पुसून झाल्यावर टॉवेल आडवा लावून बाहेर आलो. मी काकूला आवाज दिला तशी काकू नेहमीप्रमाणे कापड घेऊन आली. मी तिच्या हातातून कापड घेतली आणि तिच्याकडे पाहिलं. काकू गॅसवर चहा गरम करण्यात व्यस्त होती आणि माझ्याकडे तिची पाठ असल्यामुळे मला परत तिच्या सौंदर्याचं दर्शन झालं. पुन्हा रात्रीचा प्रसंग आठवला आणि परत माझ्या भावना उंचबळून यायला लागल्या. काकूने पाहू नये म्हणून मी पटकन तिथून बाहेरच्या खोलीत आलो, तर काका बॅग घेऊन बाहेर पडायच्या तयारीत होता. त्याचीही नेहमीची वेळ होती. आता सकाळी 9ला गेला की रात्री 9लाच परत येणार. दिवसभर काकू एकटीच असायची आणि आता मी आल्यामुळे तिला गेले 15 दिवस माझी सोबत झाली होती. काका कामावर गेला. मी काकूने दिलेल्या पोहाचा नाश्ता केला. काकू किचनमध्ये बिझी झाली आणि मी बाळाला खेळवण्यात. असं होतं आमचं गेल्या 15 दिवसाचं दैनंदिन जीवन. हे आमचं रुटीन एखाद्या तलावातल्या शांत पाण्यासारखं होतं आणि शांत पाण्यात जेव्हा एखादा खडा पडल्यावर जसे तरंग उठतात तसे आमच्या आयुष्यात पण उठले. अर्थात हे काय अचानक नाही उठले. झालं असं की काल रात्री जो प्रसंग घडला होता तोच पुढच्या बऱ्याच रात्री पण घडला. फरक एवढाच होता की काल जसं काकूने माघार घेतली होती तशी नंतर नाही घेतले. काका विनंत्या सर्व करायचा, पण काकू त्याला दाद देत नव्हती. माझ्या वागण्यामुळे तिला बहुधा संशय आला होता आणि म्हणूनच ती काकाला नकार देत असावी, कारण काही असलं तरी काकूचा फुकटचा उपवास होत होता आणि त्याला कारण मीच आहे असं मला वाटू लागलं होतं. त्यामुळे माझंच मन मला खात होतं. प्रत्येक रात्री काकूने दिलेल्या नकारामुळे काकाची चिडचिड होत होती आणि त्यामुळे काका चिडचिडासा झाला होता. त्यांच्या दोघांमधील टेन्शन वाढल्याचं दिसत होतं. मला काकाची ही अवस्था पावत नव्हती आणि काकू पण थोडीशी हिरमुसल्याप्रमाणे दिसत होती. पुढचे 10-12 दिवस असेच गेले. दिवसगणिक मला त्यांच्यामधील टेन्शन जाणवत होतं. काका आता माझ्याशी पहिल्यासारखा बोलत नव्हता. कुणीच कुणाला बोलत नव्हतं म्हणून मग मीच ही कोंडी फोडण्याचं ठरवलं. मला त्या दोघांच्या वैवाहिक आयुष्यातील दुराव्याचं कारण बनायचं नव्हतं. माझ्या या विचाराला त्या रात्रीच्या प्रसंगाने जास्तच बळ मिळाले. झालं असं की त्या रात्री आम्ही जेवण करून 11च्या आसपास झोपी गेलो. रात्री 2च्या आसपास मला परत जाग आली, पण मला यावेळेस सर्व शांत शांत जाणवलं. मी पाठीवर झोपलो होतो आणि खूप वेळ तसं झोपल्यामुळे पाठीला रंग लागली होती. सर्व काही शांत आहे असं समजून मी माझ्या डाव्या अंगाला वळालो आणि मला काहीतरी धडपड पडल्याचा आवाज आला. मी फक्त 1 सेकंद डोळे उघडले असतील, त्यातच मला समजलं काय असेल ते. मी झोपलोय असं समजून काका आणि काकू आले होते
आणि माझ्या अचानक असं बोलण्याने ते सावध झाले. प्रसंग असा होता की काका त्या रात्री प्रमाणे काकूवर राग देत होता, पण ते जोराने नसल्यामुळे त्याचा आवाज होत नव्हता. जेव्हा तसा मी डाव्या अंगावर वाळलो, काका पटकन उतरण्याचा प्रयत्न करू लागला आणि काकू तिचे पाय तिने काकाच्या पायावर टाकले होते ते खाली घेऊ लागले. परिणाम असा झाला की काकाचा पाय तिच्या पायात अडकून काका उजव्या अंगावर पडला न त्याच्याच आवाज झाल्यामुळे मी डोळे उघडले होते. काय घडलं हे मला समजल्यामुळे मी पटकन डोळे बंद केले. माझं मलाच वाईट वाटलं. त्यांच्या रंगात मी भंग आणला होता. माझी झोप उडाली होती, तरी मी डोळे मिटून गप्प पडून होतो. थोड्या वेळाने मला परत हालचाल जाणवली, पण मी डोळे उघडले नाही. दरवाजा आपटल्याचा आवाज झाला. तसं मी डोळे किलकिले करून पाहिलं तर काकू माझ्याकडे पाठ करून झोपली होती. म्हणजे काका बाहेर कॉमन संडासमध्ये गेला होता. जाताना त्याने दरवाजा थोडा जोरात आदळला होता. याचा अर्थ त्याला राग आला होता. मी तसा स्वतःला कोसत बडून राहिलो. नंतर काका आतमध्ये कधी आला न मला कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी उठलो तेव्हा काका ऑफिसला जायची तयारी करत होता. काकू नेहमीप्रमाणे किचनमध्ये बिझी होती. मी अंघोळ करेपर्यंत काका नाश्ता करून ऑफिसला निघून गेला. मी न काकू दोघे असल्यामुळं मी आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरवून टाकला. अंघोळ करून मी बाहेरच्या खोलीत आलो. कपडे घातले. काकूने चहाचा कप मला आणून दिला आणि काही न बोलता किचनमध्ये निघून गेले. मला कसं तरीच वाटलं. काका पण बोलला नाही. काकू पण न बोलता आतमध्ये निघून गेली होती. माझं टाळं साकारलं. मी तडक चहाचा कप घेऊन किचनमध्ये गेलो. काकू माझ्याकडे पाठ करून चपात्या लाटत होती. दुसऱ्या शेगडीवर कालवण शिजत होतं. मी एकदा काकूच्याकडे नजर फिरवली आणि बोललो, काकू मला थोडं बोलायचं आहे. हां बोला ना, काय झालं? काकूने माझ्याकडे न पाहता प्रश्न विचारला. मला वाटलं काकू मला टाळत होती आणि फक्त रिप्लाय द्यायचा म्हणून देत होती, म्हणून मी जरा जास्तच गंभीर झालो होतो. काकू मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही तिकडे तोंड करून बोलणार असाल तर मला बोलता येणार नाही. मी असं निक्षून बोलल्यामुळे काकूचा नाईलाज झाला आणि तिने गॅस कमी करून माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर थोडा अडचण आणि चिंतेचे भाव स्पष्ट दिसत होते. बोला, एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे? काकूने थोड्या उत्सुकतेने विचारलं. मी गावी जायचं म्हणतोय. मी सरळ मुद्द्याला हात घातलं म्हटलं. काकूला बहुधा हे अपेक्षित नसावं, म्हणून तिने गॅस बंद केला आणि माझ्यासमोर येऊन उभी राहिली. का हो, काय झालं अचानक? काकूने विचारलं. करिअर आणि आर्थिक नियोजन याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. मी सरळ सांगून टाकलं, पण खरं कारण लपवलं. खरं बोलून मला काकूला दुखवायचं नव्हतं. तुम्हाला कुणी काही बोललं का? असं का बोलताय? 1 महिना झाला म्हणून काय झालं? आम्ही तुम्हाला बोललो का की आता तुम्ही जॉब शोधायला चालू करा म्हणून? काकूने प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. तसं नाही, मला कुणी काही बोललं नाही ना. मी नोकरी शोधावी म्हणून मागे लागला आहात, पण मलाच ठीक नाही वाटत म्हणून बोललो. मी स्पष्टीकरण दिलं. काकूने तिच्या नेहमीच्या शैलीमध्ये दोन्ही हात कमरेवर आणि डोळे बारीक करून माझ्याकडे थोडा वेळ पाहिलं. न बोलली. खोटं बोलता येत नसेल तर बोलू नये माणसानं. तुमच्या चेहऱ्यावरील भाव सरळ सांगताय की तुम्ही खोटं बोलताय म्हणून. म्हणे महिना झाला येऊन आणि नोकरी नाही भेटत. जॉब भेटायला तुम्ही शोधला तरी का? इथे तुम्हाला आणताना आपलं काय ठरलं होतं आठवतं का तरी? तेव्हा थापा मारणं बंद आणि झालं ते अगदी स्पष्ट सांगा बघू. काकूने माझी चोरी पकडत धर हाडत विचारलं. तिचं म्हणणं बरोबर होतं.
मी इथे येताना काका आणि काकू दोघे पण बोलले होते की इथे काही दिवस राहावं आणि मग नोकरी शोधावी. त्याला कारण असं होतं की एकदा का कॉर्पोरेट जॉब लागला की हालत अगदी कुत्र्यासारखी होते आणि त्याला निवांत वेळ मिळत नाही. विशेष म्हणजे या डॉला काकाचाच होता. पण काही क्षण काकूकडे पाहिलं आणि बोललो, मला खरं कारण नाही सांगता येणार. ते इच्छा असून पण मी सांगू नाही शकत. तेव्हा प्लीज मला जाऊ द्या. नाही, ते शक्य नाही. तुम्ही असे निघून गेल्यावर मी वहिनींना म्हणजे माझी आई काय उत्तर देऊ? काकूने तिची काळजी बोलून दाखवत पुढे म्हटलं, तुम्हाला इथे चांगला जॉब लागेपर्यंत तुमची काळजी घ्यायची शब्द दिलाय मी त्यांना. तेव्हा मी तुम्हाला असं जाऊ देऊ शकत नाही. तुम्हाला खरं काय आहे ते सांगावंच लागेल. काकूच्या डोळ्यात पहिल्यांदा मला निरागस काळजी दिसली. तिच्या शब्दातली ठामपणा पाहून मला जाणवलं की ती खरोखरच माझ्या आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी मला जाऊ देणार नाही. काकू, मी अत्यंत दबक्या आवाजात बोललो, मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायची नाहीये. पण माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये काहीतरी पिनसलं आहे हे मला जाणवते. काकूने अडचणी आणि गोंधळून माझ्याकडे पाहिलं. तू हे काय बोलतोस साहिल? तुझ्यामुळे काय बिघडलं? रात्रीचं जे काही तुमच्या दोघांमध्ये होतंय ते मी ऐकले. मी हळूच आणि अत्यंत कष्टाने हे शब्द उच्चारले आणि मला वाटलं तुमच्या दोघांमधील वाढलेला तणावाला माझा इथे असणं हेच कारण आहे. मी इथून गेलो तर सगळं पुन्हा व्यवस्थित होईल. काकूचा चेहरा पांढरा फटक पडला. तिची नजर खाली गेली. कमरेवरची तिचे हात खाली पडले. तुम्ही किती रात्री ऐकलं? काकूने अत्यंत हळू आवाजात विचारलं. फक्त पहिल्या रात्री आणि नंतर काल रात्रीचा प्रसंग जेव्हा काका बाहेर पडले होते. मी मान खाली घालून बोललो. काकूने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. साहिल, माझ्याकडे बघ. मी वर पाहिलं. तिच्या डोळ्यात आता चीड किंवा वैताग नव्हता, तर एक खोल दुःख आणि अपराधी भावना होती. साहिल, जे काही तू ऐकलंस ते सगळं खरं आहे, ती म्हणाली. पण तू त्याबद्दल विचार करून इथे येऊन महिना झाला तरी जॉब शोधायचं सोडून गावी जायचं बोलतो आहेस. हे मला खरं वाटत नाही. माझा संशय खरा ठरला. हो, तू पहिल्या रात्री नंतर खूप शांत राहायला लागला होतास. तू सकाळी उठल्यावर माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं होतंस त्या दिवशी मी ओळखलं होतं. मला वाटलं होतं की तू काहीतरी ऐकलंस. म्हणूनच मी काकांना नकार देत होते. कारण मला लाज वाटत होती, भीती वाटत होती की तू पुन्हा ऐकशील आणि आमच्याबद्दल गैरसमज करून घेशील. काकूंचा आवाज आता भरून आला होता. पण तू याबद्दल एवढा विचार करशील ज्यामुळे तू तुझ्या भविष्याचा विचार न करता इथून निघून जाण्याचा विचार करशील, हे मला सहन होत नाहीये, ती पुढे म्हणाली. आणि राहिला प्रश्न आमच्या वैयक्तिक आयुष्याचा, तो माझा प्रश्न आहे. तू माझ्या मुलासारखा आहेस. आमच्या नात्यात तू अडथळा नाहीस, तर आधार आहेस. तुझा जॉब लागेपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही. तू मला माझ्या आईला दिलेला शब्द आठवण करून दिलास, तर मी तुला तुझ्या काकांना दिलेला शब्द आठवण करून देते. पण काका, मी अडकवलो. काका थोडा चिडचिडा झालाय, पण तो तुला खूप जीव लावतो. मी त्याला समजावेल. तू आता कामाला लाग आणि नोकरी शोधायला सुरुवात कर. तुझा अभ्यास, तुझं काम, तुझा जॉब, हे सगळं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, ती म्हणाली. तिच्या शब्दाने माझ्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. माझ्या मनात काकूबद्दल निर्माण झालेल्या गोंधळाची जागा आता तिच्या मायेने आणि आपुलकीने घेतली होती. मी आजपासून नोकरी शोधायला सुरुवात करतो काकू, मी दृढ निर्जयाने बोललो.
काकूच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं. तिने माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि म्हणाली, आता पटकन चहा घे आणि कामाला लाग. बघ, तुला चांगली नोकरीची संधी लागल्यावर आपण सगळे मिळून मोठी इन्व्हेस्ट करू. मी चहाचा कप घेतला, पण तिच्या डोळ्यात पाहून मला वाटलं, मी इथे राहणं हे केवळ माझ्या भविष्य नाही साठी तर ते कुठेतरी तिच्यासाठीही महत्त्वाचं आहे. तिच्या मनात असलेल्या अप्रातिम भावनेवर मात करण्यासाठी तिला माझ्या विश्वासाची आणि सोबतची गरज आहे. आणि आज मी तिला ती दिली होती. मी हसून बोललो, नक्कीच करू काकू. मला चांगला जॉब लागल्यावर मी तुम्हाला मोठी पार्टी देईन. मी आतून एक मोकळा श्वास घेतला. आता माझ्या डोक्यात फक्त जॉब आणि काकूचा विश्वास जिंकणे एवढे 2 विचार होते. साहिलने त्याच दिवसापासून नोकरी शोधायला सुरुवात केली. तो रोज आर्थिक पेपर्स वाचायचा, ऑनलाईन नोकरी पोर्टल्सवर व्यावसायिक अर्ज करायचा आणि जिथे कुठे मुलाखती असतील तिथे जायचा. रात्री काका काकू त्यांच्यातील खाजगी संवादाची सळसळ आता थांबली होती. काकूने काकाला समजावलं होतं आणि साहिलच्या भविष्याचा विचार करण्याची गरज त्याला पटवून दिली होती. 2 महिन्यानंतर साहिलला एका चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनी MNC मध्ये ॲडमिन असिस्टंट म्हणून पहिली नोकरी मिळाली. त्याचा पगार पॅकेज अपेक्षित चांगला होता. पहिल्या पगारानंतर त्याने काका काकू आणि बाळासाठी लहानशी भेटवस्तू घेतली आणि उर्वरित रकमेतून SIP सुरू करण्याची योजना राखली. काकाने त्याला रात्री आनंदात मिठी मारली आणि म्हणाला, साहिल, तू आज आमच्या कुटुंबासाठी अखंड आधार बनला आहेस. साहिलने काकाकडे पाहिलं. त्याला आता जाणवलं होतं की ज्या व्यक्ती क्षणामुळे त्याला गैरसमज झाले होते त्या क्षणापेक्षा नात्यातील आपुलकी आणि दिलेला शब्द जास्त महत्त्वाचा असतो. काही महिन्याने त्याला पुण्यात स्वतःसाठी भाड्याने सोय रेंटल अकोमोडेशन घेऊन बाहेर पडणं शक्य होतं आणि गृहकर्जावर विचार करणंही. पण काकूने त्याला स्पष्ट सांगितलं, लॉंग टर्म फायनान्शियल प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. तू इथे थांबणार, पुण्यात तुझं पुढचं घर आहे हे. आणि साहिलनेही आता त्यांच्यासोबत राहणं स्वीकारलं होतं. रात्री झोपताना जेव्हा कधी त्याला त्यांच्या खोलीतून हळू आवाजातील कोणताही आवाज आला तेव्हा त्याने तो आवाज नात्यातील प्रेमाचा आणि समाधानाचा आहे असं समजून कान बंद केले आणि शांतपणे झोपी गेला. मनातील अप्रातिम भाव आता पूर्णपणे मावळला होता आणि साहिल आता एका नवीन जबाबदार करिअर आयुष्याची सुरुवात करत होता.